चला मंडळी, आज आपले बनावणे सोयाबीन चिल्ली. तर देखा तुम्ही, मी थोड्याशा वड्या लिद्यात त्या गरम पाणीमा टाकीसन एक साईडले काढी ठेलचेत. मी थोडंसं तेल टाकता पडाले. तर देखा मी त्यांना सगळं पाणी निपैसनी एक येणामा लिदं मी. तर देखा सगळं पाणी निपै टाका मी त्यांना लसण आणि अद्रकनी पेस्ट टाकी मी त्यांना कुटीसन. थोडंसं मिरची पावडर तुम्हाला पद्धत खाली लिहू शकतास तुम्ही. थोडंसं जिरं आणि थोडासा चाट मसाला, गरम मसाला, धना पावडर असं सगळं लिहिले मी. थोडीशी हळद, आपला टमाटा सॉस, ते असं सगळं टाकं मी त्यांना चिली सॉस. तर असं सगळं टाकं मी त्यांना. तर सगळं साहित्य टाकाना आपला जेवढं राही ना तेवढं, आणि त्याला चांगलं आपले असं एकदम सगळे एकत्र कराने. नमक, थोडंसं गरम मसाला, काही पावभाजीना मसाला उई तुम्हाला पता टाका, नाही बी टाका तरी चालत. तर देखा आपला जेवढं साहित्य राही ना तेवढं टाकू शकतास तुम्ही. तर सगळं मिक्सर करली तर मी त्यांना थोडंसं आपलं 2-3 चमचा मैदा टाका मी त्यांना. तांदूळना पीठ पण टाकतंच, पण बनपा नाही होता त्यांसाठी मी 2-3 चमचा मैदा टाकेले. तर देखा आपलं सगळं एकत्र करल्याने पाणी टाकाना काही काम नाही असते ना. कारण कसं आहे, ते सोयाबीन चिल्ली पाणी राहस ना, तर ते पाणी मिक्सर वीज असते. तर देखा असं भिंजल्यावानं दही पण टाकतंस. तर देखा तेल गरम कर त्यांना एक वडे आपले सोडी देवाने आणि चांगला लाल होतीस तोपर्यंत आपले त्या तव देवाने तीस. तर देखा तुम्ही पण करी देखा एकदा घर ट्राय, एकदम भारी लागतेस त्या. तर अशा सगळ्या लाल करानेत ते मस्त तैल्यावानं तर एकदम कडक होई जातीस त्या. जेवढ्या तयारीत ना तेवढ्या कडक होतीस आणि खावा पण भारी लागतीस. तर तुम्ही तुम्हाला हिसाबाप्रमाणे करू शकतास त्या. तर देखा वहिन्यात आपल्या वड्या मस्त तयार, एकदम खर्च कमी लागस. हॉटेलवर लयान वाटणं आपण घरच करा. तर देखा मस्त वहिन्यात आता आपल्या वड्या तयार. तर देखा तुम्ही त्यांना थोडंसं तेल टाकं, त्यांना थोडंसं लसण आणि अद्रक नाही होता म्हणपा, पण मी लसण कुठेसण टाका तेवढं पेस्ट. आणि थोडंसं बारीक कांदा चिरेल होता मी एक, तर तो कांदा टाका. काही जिरं टाका मी थोडंसं त्यांना. असं सगळं आपले लाल होऊ द्या आणि लाल वस तोपर्यंत आपलं चांगलं हाय करा. आणि ते टमाटा, आपली शिमला मिरची ते पण टाकू शकतास तुम्ही. काही थोडंसं मिरची पावडर टाकी मी त्यांना. काही चाट मसाला, काही पावभाजीना मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद असं जेवढं साहित्य होतं तेवढं टाकं मी त्यांना. तर तुम्ही बी थोड्याशा हिरव्या भाज्या आहेत त्या कापीसन टाकू शकतास तुम्ही त्यांना. तर देखा मी पावभाजीना मसाला होता तो यूज करा. थोडासा गरम मसाला, धना पावडर, हळद आणि थोडंसं नमक, मिरची पावडर सगळं टाकं मी त्यांना. थोडंसं आपल्या हिसाबाप्रमाणे आपल्या त्यांना पाणी टाके देवांचे. आणि थोडीशी वरून कोथमीर टाकी मी त्यांना. कोथमीर बिचार त्यांना चांगला येऊ जायला पाहिजे त्यांसाठी टाकी मी. तर देखा 2 गल्लास पाणी टाकं मी त्यांना. आणि ज्या सोयाबीनच्या वड्या होत्या त्या आपले जेवढं पाणी उकळणं त्यानंतर टाकाने आपले. तर देखा पाणी उकळणं आपलं मस्त त्यांना मी त्या वड्या टाक द्यात. तर मस्त कडक व्हायला होत्यात त्या. तर त्यांना टाक द्यात मी सगळ्या. वरून आपले त्यांना सोयाबीन ते हाई टाकाने आपले टमाटा सॉस असं टाकाने त्यांना आपले. तर सगळं टाकाना आपलं जेवढं साहित्य आहे त्यांना तेवढं टाकू शकतास तुम्ही. कारण कसं आहे, त्यांना आला वेगळाच स्वाद लागस त्यासाठी आपण टाकू शकतोस वरून. तर टाकीसन सगळं काले लेवानं एकत्र करानं ते मस्तपैकी पाणी जेवढं त्यानं मी कमी होत नाही तोपर्यंत त्याचले उलट्या पलट्या करत राहावं. तर देखा वहिनी आपली सोयाबीन चिल्ली तयार. कशी वाटणी ते पण सांगा, आणि तुम्ही कोठून देखा ते बी सांगा. आणि व्हिडिओ आवडणावी तर लाईक शेअर नक्की करा.